नमस्कार, मी हर्षदा स्वको। लोकसभा निवडणुकांचे वारे जोरदार देशात वाहत आहेत। त्याच्याशी रिलेटेड इलेक्टोरल बॉन्ड्सशी रिलेटेड, कारण तो खूप महत्त्वाचा विषय आहे सध्या, त्याच्याशी रिलेटेड व्हिडिओज आपण आपल्या चॅनलवर टाकतोच आहे। तुम्ही पण चांगला प्रतिसाद देताय। पण आजचा जो विषय आहे हा त्याच्यापेक्षा थोडा वेगळा विषय आहे, थोडा नॉन पॉलिटिकल विषय आहे। खरं तर नॉन पॉलिटिकल असं काही आयुष्यात नसतं, एव्हरीथिंग इज पॉलिटिकल कुठल्या ना कुठल्या पद्धतीनं। पण येस, मोठी वरवर बघायला गेलं तर नॉन पॉलिटिकल विषय तुमच्या माझ्या आयुष्याशी खरं तर जवळचा असणारा हा विषय, कारण घरकाम करणाऱ्या डोमेस्टिक सर्वंट्स बद्दलचा हा विषय। आपल्या घरी ज्या काम करायला मावशी येतात, डोमेस्टिक सर्वंट्स असणं ही ॲक्च्युली खूप लक्झरीची गोष्ट आहे। पण त्या घरकाम करणाऱ्या मावशींना, डोमेस्टिक सर्वंट्सना खरंच किती पगार दिला जातो, त्यांच्याकडनं त्याच्या बदल्यात किती काम करून घेतलं जातं, हा एक खूप मोठा चर्चेचा विषय आणि याच्यावर एक खरंच स्वतंत्र चर्चा व्हायला पाहिजे। पण जेव्हा हा चर्चेचा विषय हा फक्त तुमच्या माझ्या घरापुरता मर्यादित न राहता इंटरनॅशनली बोलला जातो, कोर्टामध्ये बोलला जातो, तेव्हा मात्र ती बातमी होते। आणि जेव्हा त्याच्यामध्ये माजी इंडियन हाय कमिशनर इन्व्हॉल्व असतात तेव्हा तर ती खूप महत्त्वाची आणि मोठी बातमी होते। तर विषय असा आहे, आजच्या व्हिडिओमध्ये आपण अशाच घरकाम करणाऱ्या एका स्त्रीचं झालेलं एक्सप्लॉयटेशन आणि ते कुणी कसं आणि त्याच्यापुढे काय झालं याच्यावर एक डिटेल व्हिडिओ हा असणार आहे। तर जरूर बघा हा शेवटपर्यंत। माजी इंडियन हाय कमिशनर नवदीप सुरी सिंग यांना ऑस्ट्रेलियाच्या कोर्टानं ऑलमोस्ट $1 लाख म्हणजे अप्रॉक्सिमेटली 50 लाख रुपयांचा दंड ठोठावला। कशासाठी? तर त्यांना घरकाम करण्यासाठी जी व्यक्ती त्यांनी नेमली होती त्या महिलेचा पासपोर्ट त्यांनी घेऊन तिच्याकडनं आठवड्याचे 7ही दिवस अत्यंत कमी पगारात घरकाम करून घेतलं असा आरोप करत त्यांच्यावर ही केस झाली होती आणि ज्यावर आता ऑस्ट्रेलियन कोर्टानं फायनल निर्णय दिला आहे। ऑस्ट्रेलियातल्या कायद्यांप्रमाणे म्हणजे फेअर वर्क ॲक्ट प्रमाणे ही व्यक्ती स्लेव्ह लाईक कंडिशन, हे शब्द आहेत, स्लेव्ह लाईक कंडिशनमध्ये काम करत होती असं ऑस्ट्रेलियन कोर्टानं म्हटलंय। 2015 मधली ही घटना आहे आणि त्याबद्दलचा पहिला निकाल हा मागच्या वर्षी कोर्टानं 2023च्या नोव्हेंबरमध्ये दिला आणि आता त्याचा फायनल निकाल आला आहे 20 मार्चला। ही बातमी बऱ्याच कारणांसाठी महत्त्वाची आहे, कारण माजी इंडियन हाय कमिशनरच्या घरात ही घटना घडली आहे। ही महिला पण भारतीय आहे आणि घरकाम करणाऱ्या व्यक्तींना कमी पैसे देऊन त्यांच्याकडनं दामटावून काम करून घेणं ही अनेक भारतीयांची जी मानसिकता आहे ती परदेशातल्या कोर्टापुढे पुढे येणं ही काही फार बरी गोष्ट नाही आहे। आता या व्हिडिओत तुम्हाला सांगते की ऑस्ट्रेलियात या भारतीय महिलेला नेमके किती पैसे मिळत होते, हाऊसहोल्ड हेल्प करणाऱ्यांना किती पैसे मिळणं अपेक्षित आहे ऑस्ट्रेलियामध्ये, किती घरकाम करणाऱ्या मावशींना ऑस्ट्रेलियात पैसे मिळतात सोप्या भाषेत सांगायचं तर, आणि या केसमध्ये भारत सरकारची काय भूमिका होती। एप्रिल 2015 ते मे 2016 या काळातली ही घटना आहे। 2015 मध्ये नवदीप सुरी सिंग इंडियन हाय कमिशनर म्हणून कॅनबेरामध्ये, ऑस्ट्रेलियाची राजधानी कॅनबेरामध्ये होते। आता त्यांचं रेसिडेन्स ही काही त्यांची प्रायव्हेट प्रॉपर्टी नाही आहे, तर कॅनबेरातल्या हाय कमिशनरच्या ऑफिशियल रेसिडेन्समध्ये ते राहत होते आणि त्या काळात तिथे भारतीयच सीमा शेरगिल ही महिला डोमेस्टिक सर्वंट म्हणून नेमली होती सुरी यांनी। म्हणजे स्वयंपाक करणं, सुरी यांच्या कुत्र्याला फिरवून आणणं, बागकाम करणं, घराची साफसफाई करणं अशी सगळी कामं त्या करायच्या। आणि त्याच्या आधी 2013 मध्ये जेव्हा सुरी हे इंडियन ॲम्बॅसिडर होते इजिप्तमध्ये, तेव्हा सुद्धा शेरगिल यांना सुरी यांच्या पत्नी आणि सुरी यांनी डोमेस्टिक सर्वंट म्हणून ठेवलं होतं इजिप्तमध्ये। तिथे सुद्धा शेरगिल यांचा पासपोर्ट सुरींकडेच होता। तिथून त्यांनी ऑस्ट्रेलियन डिप्लोमॅटिक व्हिसा काढला शेरगिल यांचा, कारण त्यांना ही घरकाम करणारी महिला ऑस्ट्रेलियात पण हवी होती। शेरगिल यांनी कोर्टात सांगितलंय, म्हणजे जी घरकाम करणारी महिला आहे शेरगिल, त्यांनी कोर्टात सांगितलंय की त्यांच्याकडनं एक इंग्लिश डॉक्युमेंट साईन करून घेतलं। त्यांना इंग्लिश कळत नव्हतं, त्यांनी ते साईन केलं। ऑफकोर्स तो ऑस्ट्रेलियाचा डिप्लोमॅटिक व्हिसा होता। कॅनबेरातल्या हाय कमिशन ऑफ इंडियामध्ये स्टाफ मेंबर म्हणून त्यांची नियुक्ती झाली। सुरी आणि त्यांची वाईफ यांच्याबरोबर शेरगिल ऑस्ट्रेलियात आल्या आणि त्यांच्या या घरकामासाठी त्यांना पेमेंट किती केलं गेलं माहिती आहे? $9 पर डे। आता त्याची डेप्थ सांगते की $9 हे का कमी आहेत। ऑस्ट्रेलियातल्या फेअर वर्क ॲक्टप्रमाणे मिनिमम वेज अमाऊंट ही आत्ताच्या घडीला पाहिलं तर साधारण $23 ते $24 पर आवर, प्रत्येक तासाला किमान कमीत कमी $23 ते $24 दिलेच पाहिजेत असा ऑस्ट्रेलियाचा नियम आहे। पण या महिलेला पगार दिला गेला $9 एका अख्ख्या दिवसासाठी। फक्त कमी पगार एवढ्यापुरतीच ही केस मर्यादित नाही आहे। तर जस्टिस एलिझाबेथ रॅपर यांनी त्यांच्या ऑर्डरमध्ये जे मांडलं आहे, जे लिहिलं आहे ते खूप धक्कादायक आहे। कारण शेरगिल यांचा पासपोर्ट घेतला गेला होता, त्या दिवसाचे 17-18 तास काम करायच्या, 7ही दिवस, त्यांना एकही दिवस सुट्टी घेणं अलाउड नव्हतं आणि कुत्र्याला फिरवण्यासाठी जे घराबाहेर त्या पडायच्या तेवढंच बाहेर पडणं त्यांना अलाउड होतं। एवढं करून जो काही तुटपुंजा पगार त्यांना दिला जायचा तोही सुरी यांच्याकडनं शेरगिल यांच्या इंडियन बँक अकाउंटमध्ये डिपॉझिट व्हायचा। म्हणजे बघा, साधारण रुपयात पाहिलं तर $400 पर डे, म्हणजे महिन्याचे $12,000 बदल्यात शेरगिल ऑस्ट्रेलियामध्ये स्लेव्ह सारखं त्यांना राबवलं गेलं, हे कोर्टाचे शब्द आहेत। आणि शिवाय
त्यांना हे जे बँक अकाउंट होतं, इंडियन बँक अकाउंट, ज्याच्यात त्यांना हे 12-13 हजार रुपये दिले जायचे, ते बँक अकाउंट त्यांना ऑस्ट्रेलियात ॲक्सेस पण करता येत नव्हतं. पण जेव्हा सूरी आणि त्यांच्या पत्नीनं शेरगिल यांना तुला पगार देतो असं एक डॉक्युमेंट साईन करायला, प्रेशराईज करायला सुरुवात केली की हे डॉक्युमेंट तू साईन कर, आणि ते नाही साईन केलंस तर त्यांना प्रचंड वेगवेगळ्या पद्धतीने घाबरवलं की तू यंग आहेस, तू कुठे बाहेर जाणार, तुला इंग्लिश येत नाही, कॅनबेरा तू नवीन आहेस, ऑस्ट्रेलिया तुला नवीन आहे, तुझी हालत खराब होईल, अशी भीती दाखवायला सुरुवात केली. तेव्हा शेरगिल यांनी कशीबशी स्वतःची सुटका करून घेतली. त्यांनी या कोर्टामध्ये असं पण सांगितलं की मी अक्षरशः रस्त्यावर राहत होते आणि त्याच्यानंतर मी फेअर वर्क अंबुड्समनकडे गेले. त्यांनी मला सॅल्वेशन आर्मीकडे पाठवलं. सॅल्वेशन आर्मी ही सोप्या भाषेत सांगायचं तर अशी संस्था आहे की जी गरजवंत महिलांना किंवा गरजवंत लोकांना, आर्थिक अडचणीत असलेल्या लोकांना मदत करते, आणि त्यांच्या मदतीनं जस्टिस मागण्यासाठी, न्याय मागण्यासाठी या शेरगिल यांचा लढा सुरू झाला आणि तो न्यायालयात पोहोचला. आता या केसबद्दल मागच्याच वर्षी ऑस्ट्रेलियन कोर्टानं सूरी यांना ऑलरेडी $1,36,000 प्लस इंटरेस्ट असं कॉम्पेन्सेशन द्यायची ऑर्डर ऑलरेडी काढली होती. पण त्याच्यावर काही ॲक्शन न घेतल्यामुळे आता त्याच्या फायनल हिअरिंगमध्ये या पैशांच्या उपर अजून $1,00,000ची पेनल्टी कोर्टानं सूरी यांना द्यायला लावली आहे. आता बघा की तुम्हाला वाटेल की इतका मोठा फाईन, इतकी मोठी कॉम्पेन्सेशन अमाऊंट का द्यायला लावली आहे? अशा काय बेसिक गोष्टी ऑस्ट्रेलियात कुठल्याही वर्करला मिळतात ज्या या केसमध्ये शेरगिल यांना मिळाल्या नाहीत असं कोर्टाने म्हटलंय. तर पहिली गोष्ट म्हणजे मिनिमम वेज ऑफकोर्स दिलं गेलं नाही. शेरगिल यांनीच कोर्टात सांगितलं की ओरिजिनली सूरी शेरगिल यांना फक्त 13,000 भारतीय रुपये इतकेच देत होते. शेरगिल यांनी पगारवाढ मागितली, त्याच्यानंतर सूरी जुलै 2015 पासून $15,000 द्यायला लागले. म्हणजे ऑस्ट्रेलियन करन्सीमध्ये तरी पण कमीच आहे, साधारण $270 पर मंथ, $9 पर डे. हा एक मोठा पॉईंट होता. दुसरी गोष्ट, कामांच्या मध्ये 30 मिनिटांचा कंपल्सरी ब्रेक द्यायचा हे एम्प्लॉयरला कंपल्सरी आहे इथे, ते त्यांनी केलं नाही. ओव्हरटाईम झाला असेल तर त्याचे वेगळे चार्जेस असतात, त्याचा वेगळा रेट असतो, तो पे करणं गरजेचं होतं, कायद्यानं बंधनकारक आहे, ते झालं नाही. पब्लिक हॉलिडेच्या दिवशी वेगळा रेट असतो पर डेचा, तो दिला गेला नाही. आणि शेवटची गोष्ट म्हणजे नॅशनल एम्प्लॉयमेंट स्टँडर्ड्सप्रमाणे ॲन्युअल लीव्हसुद्धा मिळाल्या नाहीत. आणि त्याच्यामुळे शेरगिल या ज्या कंडिशनमध्ये जगत होत्या त्याला स्लेव्ह लाईक कंडिशन असं म्हणतात, असं कोर्टानं स्पष्ट केलं आहे. आता भारत सरकारची याच्यामध्ये काय भूमिका आहे? मागच्या वर्षी 2023मध्ये जेव्हा या केसचा पहिला निकाल लागला तेव्हाच भारतीय गव्हर्नमेंटनं कोर्टाचं ज्युरिस्डिक्शन हे मान्यच केलं नव्हतं की ऑस्ट्रेलियन कोर्टाचा यामध्ये संबंधच नाही. मिनिस्ट्री ऑफ एक्सटर्नल अफेअर्सचे प्रवक्ता अरबिंदम बागची यांनी हे आरोप खोटे असल्याचं म्हटलं होतं आणि शेरगिल यांना परमनंटली ऑस्ट्रेलियात राहता यावं म्हणून हे आरोप केले गेलेत असं शेरगिल यांच्या मोटिव्सवर शंका घेत बोललं गेलं होतं प्रवक्त्यांकडनं. आता यानंतर बरेच प्रश्न ॲक्च्युली निर्माण होतात. डिप्लोमॅटकडे काम करत असताना सुद्धा त्या काम करणाऱ्या व्यक्तीची सॅलरी स्लिप नसणं ही खूप मोठी गोष्ट आहे. म्हणजे भारतीय रुपयांची तर सॅलरी स्लिप नव्हतीच हे तिने कोर्टात सांगितलं, पण ऑस्ट्रेलियन सॅलरी स्लिप पण नव्हती. आणि हे का माजी भारतीय डिप्लोमॅटच्या घरात घडतं ही खूपच गंभीर बाब आहे. प्रत्येक वेळेला प्रश्न पैसे आणि जगणं एवढंच नसतं, सर्वायवलसाठी नसतो, डिग्निटी हा पण त्याच्यातला प्रकार असतो. कधी आपण शिकणार आहोत की आपल्या घरी काम करणाऱ्या व्यक्ती या ॲक्च्युली खरंच खूप मोठं काम करत असतात, लक्झरी असते ती, आणि त्यांना त्या डिग्निफाईड वेनी वागवणं हे सुद्धा तितकंच महत्त्वाचं आहे, जे या केसमध्ये झालं नाही. कमी पैशात कॅशमध्ये पेमेंट दाखवून जास्तीत जास्त तास काम करून घ्यायचं हे एक्सप्लॉयटेशन हे बऱ्याच प्रमाणात परदेशात होतं. आणि ऑफकोर्स म्हणजे डेव्हलपिंग कंट्रीमध्ये पण होतं, डेव्हलप कंट्रीमध्ये पण होतं, पण इंटरनॅशनल स्टुडंट्स बऱ्याचदा हे फेस करतात. आणि या केसमध्ये तर एम्प्लॉयर आणि एम्प्लॉई दोन्ही भारतीय असल्यामुळे आणि एका रिस्पेक्टेबल पोझिशनकडून हे झाल्यामुळे परदेशातल्या काळ्या पैशांची एक बाजू पण समोर आली. आणि हे तुमच्यापर्यंत पोहोचवण्यासाठी हा एक क्विक व्हिडिओ होता. याच्यानंतर आपले बरेचसे रेलेव्हंट आजच्या लोकसभा निवडणुकांशी रिलेटेड विषय पण आपण आपल्या यूट्यूब चॅनलवर घेतच राहणार आहोत. त्यामुळे जरूर आपलं चॅनल सबस्क्राईब करा, व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचवा. पुढच्या एपिसोडमध्ये एक वेगळा विषय घेऊन नक्की भेटूया. तोपर्यंत धन्यवाद.